नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। आधी तुम्हाला सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी तुम्हाला लाडूची रेसिपी दाखवणार आहे। बेसन लाडू आहे। त्याच्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे, बारीक करून घेतला मिक्सरमध्ये। गाईचं तूप घेतलं, विलायची घेतली, पिस्ते घेतले आणि या ग्लासांनी आपण 2 ग्लास बेसन पीठ घेतलंय आणि 1.5 ग्लास साखर घेतली, पिठी साखर। चला तर मग आपण सुरुवात करूया। तूप घालायचं, थोडं थोडं घालायचं। आधी रवा घालायचा, बेसन पीठ टाकते मी आणि भाजत आलं की थोडं थोडं टाकत राहायचं त्याच्यामध्ये तूप। रवा आपण याच्यासाठी टाकला की टाळ्याला चिटकत नाही तो खाताना लाडू। आपण आज दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आहे लाडू पासून। पुढे माझ्या अजून रेसिपी येणारच आहे। आपण 15 मिनिटं भाजून झालंय। हे गोळे आता मोडायचे असे आणि याच्यामध्ये अजून तूप टाकायचं। आता मला 15 ते 20 मिनिटं अजून लागतील भाजायला। आणि याचे लाडू 2 ग्लास बेसन पिठाचे लाडू 24 ते 25 लाडू होतात। थोडं भाजून घेतलं की अजून तूप घालायचं। हे बघा आपलं झालंय भाजून आणि थंड झाल्यावर मग साखर घालायची, पिठी साखर। नंतर दाखवते मी तुम्हाला। आता साखर टाकतोय आपण, थोडं गार झालंय ते। विलायची आता आपण हे मिसळून घेऊ, छान एकजीव करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे। पण आता लाडू बांधू आपण।